हजारो शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणारे आपले गोरे सर हे आज आपल्या सोबत आहे. ते या ठिकाणी शेतकऱ्यांच्या बागेमध्ये जे प्लॉट व्हिजिटिंग साठी आलेले आहेत मार्गदर्शन पण करणार आहेत. सर काय सांगाल, जमीन कशी असावी? तसं डाळिंब जर पीक पाहिलं आपण तर डाळिंबाला जेवढी मुरमाड जमीन असेल, कमी पाणी धरून ठेवणारी जमीन असेल, ती डाळिंबाला एकदम चांगली राहते. जेवढी काळी जमीन तिथं मर रोग येण्याची शक्यता पण मोठ्या प्रमाणावरती राहते. आणि जर मध्येच पाऊस पडले, जेव्हा आपण बाग तानावरती सोडतो त्यावेळेस जर पाऊस पडले तर बहार पण आपला कधी कधी डिस्टर्ब होतो, शेंडे जास्त येतात, मादी कळी त्याच्यातनं येत नसते. पण आता ज्यावेळेस मुरमाड जमीन किंवा हलकी जमीन आपल्याला पाहिजे असते तर जमिनीचं व्यवस्थापन हे पाणी व्यवस्थापनावरती राहतं. आणि पाणी व्यवस्थापन मग तुम्हाला सिंगल लॅटरल टाकायची की डबल लॅटरल टाकायची हे डिपेंड करतं तुमची माती. जर पाणी आडवं पसरत असेल तर एक नळी टाकली तरी चालेल, पण एकदम जर मुरमाड जमीन आहे, पाणी सरळ खाली जात असेल तर 2 नळ्या टाकणं गरजेचं आहे. पण डाळिंबाला जो ड्रिपर आपण वापरतो तो 4 लिटरच्या वरती नसावा. कधी कधी 8 लिटरचा किंवा 14 लिटरचा ड्रिपर लोक वापरतात. पाणी खारा असेल, ड्रिपर चोकअप होत असतील तर ते 100% टाळणं गरजेचं आहे. अशा जमिनीत किंवा अशा पाण्यामध्ये डाळिंबाची शेती करायलाच नाही पाहिजे. कारण मी सांगतो की ते डाळिंबाचं झाड जमीन आणि पाणी व्यवस्थापन तुमचं कसं आहे त्यानुसार किती वर्ष राहणार. जर लवकर जायचं असेल तर तुम्ही वाईट पद्धतीने त्याला ट्रीट करा, ते बिचारा लवकर मरतं. पण खोडात पाणी जाऊ देऊ नका, काळी जमीन वापरू नका, खोडं मातीमध्ये गाडू नका. त्याच्यानंतर येणारे जे वॉटर शूट आहे ते खुंटी न ठेवता काढा. तिथल्या जखमा झाल्यानंतर त्याला कॉपरचं ड्रेंचिंग करा. अशा पद्धतीने जर तुम्ही मॅनेज केलं तर डाळिंबाची बाग जास्त दिवस राहते. सध्या तेल रोगापासून, मर रोगापासून शेतकरी त्रस्त आहेत, त्याबद्दल आपल्या अनुभवानुसार काय मार्गदर्शन करा? मर रोग जो आहे तो डाळिंबात आहे आणि तुम्ही म्हणू शकत नाही की माझ्या बागेमध्ये मर रोग येणार नाहीये. सगळ्यात पहिलं काळी जमीन, तिथं मर रोग येणारच आहे. 2 नंबरला तुम्ही लागवड खाली केली किंवा खड्ड्यामध्ये केली आणि नंतर खोडं मातीमध्ये गाडले तर ती जी कॉलर आहे किंवा ती जी साल आहे ती साल पूर्णतः तिथे कुजली जाते, तिथं पण मर रोग येतो. त्यानंतर जमिनीतून येणारे जे फुटवे आहेत, वॉटर शूट आहेत ते काढले, त्या जखमा ज्या आहेत त्याला जर कॉपर नाही लावला आपण, तिथून बुरशी आतमध्ये जाते, तिथं पण मर रोग येतो. त्यानंतर झाडावर माल आहे आणि एखादं मोठं वादळ आलं, सायक्लॉन, आणि पाणी जमीन पूर्ण ओली झाली आणि त्याच्यामध्ये ते वादळ आलं आणि ते झाड पूर्णच्या पूर्ण खाली पडले. मी कायम सांगतो त्या झाडांना काहीच करू नका, तसेच पडून राहू द्या. तुम्ही त्याला जर सरळ करण्याचा पुन्हा प्रयत्न केला तर ते झाड पुन्हा तुमच्या पुढच्या वर्षी मरणार आहे. तर मर रोग अशा वेगवेगळ्या कारणांनी येतो. पण ज्या चुका आहेत आपल्या, वॉटर शूट काढल्यावर कॉपर न टाकणं किंवा ड्रीप एवढं जवळ ठेवणं की त्या ड्रिपरचं पाणी खोडामध्ये जातं. लागवड करताना पण आहे ना, लोक काय करतात, एकच नळी टाकतात, 10-10 फुटावरती ड्रिपर टोचून देतात आणि त्याच्या जवळ झाड लावतात आणि 6-7 महिने त्या एकाच ड्रिपरनी खोडामध्ये पाणी टाकतात, नंतर ते खोडं मातीत गाडतात. त्याच्यामुळे मर रोग येणार आहे. चुनखडी जर तुमच्या जमिनीमध्ये असेल आणि डाळिंबाची मुळं जर चुनखडीच्या याच्यात गेले तर त्याला कोणतं सोल्युशन नाहीये, तर तिथं पण मर रोग येणार आहे. पण एक बीटी गोरे युट्यूब चॅनल वरती मी 3-6-9-12 फॉर्म्युला दिलेला आहे. 3 म्हणजे मार्च, 6 म्हणजे जून, 9 म्हणजे सप्टेंबर आणि 12 म्हणजे डिसेंबर. या महिन्याच्या ज्या अमावस्या आहे त्या अमावस्याच्या दिवशी खोडं धुवा तुम्ही. तुमचा सीझन कोणता आहे त्यानुसार कीटकनाशक, बुरशीनाशक कोणतं घ्यायचं ते तुम्ही ठरवायचं. आणि त्याच्यानंतर प्रत्येक महिन्याला अमावस्या आणि पौर्णिमा येते. तर बायोडायनेमिक फार्मिंगचा एक कन्सेप्ट आहे. अमावस्येच्या दिवशी तुम्ही बायो फर्टिलायझर वापरा आणि पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही बायो पेस्टिसाइड वापरा, जेणेकरून जमिनीमध्ये सूक्ष्मजीव वाढतील आणि मर रोगाला कारक जे काही बुरशी आहेत त्या बऱ्यापैकी तिथं कमी होतील. हे झालं मर रोगाच्या बाबतीत. आता तेलकट डाग जो आहे हा असं कधीच म्हणायचं नाहीये की तेलकट डाग माझ्या प्लॉटमध्ये येणार नाही. तेलकट डाग सगळ्यांच्या प्लॉटमध्ये येणार आहे. कारण तो काही असं कशाने येत नाही, हवेतून, हवेत जी आर्द्रता असते त्या आर्द्रतेतून पण तो वहन होता आणि आपल्या बागेला येतो. ते पण जेव्हा सायक्लॉन येतं, बागा जास्त हलतात, फळांना पानांना जखमा होतात आणि त्याच्यात जर वारं तेलकटच्या बागेकडनं आपल्या शेतामध्ये आलं तर त्याच्यातून पण तेलकट डाग आपल्याकडे येतात. लेबर जे आहे छाटणी, तिकडे एखादं तेलकटचं झाड छाटलं आणि तीच कात्री घेऊन आपल्या इथं लावली तर तिथून पण तेलकट येणार आहे. आपलं ट्रॅक्टर किंवा एखादं अवजार एखाद्या शेजारच्या शेतकऱ्यांनी नेलं आणि ते त्यांनी पुन्हा आणलं तरी पण तेलकट आपल्या बागेमध्ये येणार आहे. तुम्ही रोपं घेताना जरी काळजी नाही घेतली, एखाद्याची तेलकटची बाग आहे त्याने तिथंच गुट्या बांधलेल्या आणि त्याच्यातूनच तुम्ही जर रोपं आणत असाल तर तिथून पण तेलकट येणार आहे. म्हणजे तेलकट येणार आहे. मी कोविड सारखं कायम सांगतो की कोविड मध्ये जसं आपण नंतर ठरवलं होतं की आता आपण कोविड बरोबर जगू, तसंच आपल्याला तेलकट बरोबर जगावं लागणार आहे. पण तेलकट जर कमी करायचं असेल तर सगळ्यात पहिलं आहे तुम्हाला पाणी व्यवस्थापन. जेवढं जास्त पाणी तुम्ही देणार तेवढं जास्त तेलकट येणार.
पाणी पहिलं कमी करा. मी तर सांगतो प्रत्येक शेतकऱ्याला, आता जेवढं पाणी देतं, आता ह्या बागेत पण जो काही वरती शूट आलेले आहेत हे जास्त पाण्याने, पाऊस पडला ही गोष्ट वेगळी आहे, पण पाणी पण आपण देतो खत द्यायचे म्हणून. ते जे पाणी आहे ते पाणी तेलकटला वाढवणार आहे. जेवढं जास्त पाणी तुम्ही द्याल ड्रीपच्या वाटत, तेवढं तेलकट तुमच्या बागेमध्ये जास्त येणार. जेवढं पाणी तुम्ही कमी कराल ते सगळ्यात चांगलं औषध तेलकटसाठी राहणार आहे, कमी पाणी. 2 नंबरला खतं देताना नायट्रेट नायट्रोजनचे खतं, मग त्याच्यामध्ये कॅल्शियम नायट्रेट येतं, मॅग्नेशियम नायट्रेट येतं, पोटॅशियम नायट्रेट येतं. हे जे नायट्रेटचे खतं आहेत ते आपल्याला वरून पण आणि खालून पण द्यायचे नाही जेव्हा तेलकटचं वातावरण असतं आणि हिरव्या फळांची अवस्था बागेत असते. त्याच्यामुळे काय होतं, नायट्रेट नायट्रोजन हा तेलकटला उत्तेजित करतो, तेलकट तिथं वाढत असतो. म्हणून अशा वेळेस आपल्याला ते नायट्रेट नायट्रोजनचे खतं 100% टाळायचे आहेत. त्यानंतर तुम्ही फवारणी घ्यायची आहे तर एकही बुरशीनाशक हे बुरशीला मारतं आणि जीवाणूनाशक हे तेल्याला मारतं. समजा तुम्ही बुरशीनाशकाची फवारणी घेता, कीटकनाशकाची फवारणी घेता, किंवा एखादं विद्राव्य खत आहे त्याची फवारणी घेता, एखादं टॉनिक आहे त्याची फवारणी घेता, ह्या सगळ्या फवारण्या जेव्हा झाडावरती पडणार आहे तेव्हा झाडाचे पानं फळं ओले होणार आहे. तिथं जो काही झोपलेला तेलकट डाग आहे, ज्याला वाट पाहतोय तो की मला आर्द्रता वाढल्यावर मी ऍक्टिव्ह होणार आहे, तो ऍक्टिव्ह होण्यासाठी आपण त्याला मदत करतो. तर जे बुरशीनाशक, कीटकनाशक किंवा तुमचे विद्राव्य खत टॉनिक, त्याच्यामध्ये तुम्ही मायक्रो ऑर्गॅनिझमचा वापर करा. सुडोमोनस आहे किंवा बॅसिलस आहे त्याचा वापर करा, जेणेकरून ते तेलकटसाठी काम करतील आणि बाकीचे जे प्रोडक्ट तुम्ही वापरताय ते त्याच्यासाठी काम करतील. अशा पद्धतीने त्याला स्ट्रॅटेजी वापरायची. त्याच्यानंतर तुम्हाला तेलकट फवारणीने जर कंट्रोल करायचं असेल तर झाडामध्ये इनबिल्ड मेकॅनिझम तुम्हाला वाढवावं लागेल. म्हणजे काय की तेलकट तिथे यायलाच नको याच्यासाठी झाड, सगळ्यांना कोविड नाही झाला किंवा एखादी सर्दीची लाट आली तर सगळ्यांना सर्दी नाही होते ना. ज्याच्यामध्ये इम्युनिटी चांगली आहे त्याला सर्दी नाही होते. आता इम्युनिटी म्हणजे लोकांचं काय की त्याला खत जास्त द्या, त्याला फवारेवरनं जास्त घ्या, त्याला इम्युनिटी नाही म्हणते मी. नॅचरली त्या झाडाला राहू द्या, कमी पाण्यामध्ये, स्ट्रेस मध्ये राहू द्या, त्याला थोडेसे त्याचे पानं दुपारी सुकले पाहिजे. अशा वेळेस तुम्ही स्प्रे घ्या आणि ते स्प्रे घेताना एक पहिला स्प्रे जो आहे तो सॅनिटायझरचा घ्या. जसं आपण कोविडमध्ये सॅनिटायझर लावत होतो तसंच याला पण सॅनिटाईज करा. कारण या झाडावरती जेव्हा एखादा बुरशी आहे किंवा एखादा जीवाणू आहे, जेव्हा तो जास्त संख्येमध्ये राहतो तेव्हा ते झाड आजारी पडतं. आपण पण पहा ना, एखादं आपल्याला सर्दी झाली तर जेवण जात नाही, ताप आला तर जेवण जात नाहीये, तसं या झाडाला पण जेवढी जास्त त्याला इन्फेक्शन होत आहे तेवढं त्याला तकलीफ जास्त होते. म्हणून पहिलं त्याला सॅनिटाईज करून घ्यायचं, सगळं मारून टाकायचं, 1 दिवस थांबायचा, दुसरी फवारणी घ्यायची ज्याच्यामध्ये इम्युनिटी पॉवर पण वाढेल आणि तेलकट डाग पण कंट्रोल करण्याचे प्रोडक्ट राहतील. आणि मग 4-4 दिवसांनी तुम्ही घ्या, मायक्रो ऑर्गॅनिझमचा वापर करा आणि मग ही स्ट्रॅटेजी बीटी गोरे युट्यूब चॅनलवरती मी दिलेली आहे, तिथं जाऊन तुम्ही फॉलो करा. 100% तेलकट कंट्रोल होतो. तेलकटला घाबरायचे आता दिवस राहिलेले नाहीये. पण एक प्रोडक्ट आहे मार्केटला, कोणी जर म्हणत असेल मी खूप प्रोडक्ट टेस्ट करतो, एक प्रोडक्ट आहे हे मारलं आणि तेलकट डायरेक्ट गेला, हे साप खोटं आहे असं मी कायम सांगत राहतो. एका प्रोडक्टनी कधीच तेलकट कंट्रोल होणार नाही, त्याला कॉम्बिनेशन द्यावं लागेल, ऑर्गॅनिकचं, केमिकलचं आणि बायोलॉजिकलचं, असं एकत्र करून आपण तेलकट कंट्रोल करू शकतो. चांगलं खाऊ घालून, जे नाही पाहिजे ते द्यायचं नाही, पाणी कमी करायचं, झाड मोकळं ठेवायचं, इकडून फवारणी तिकडे निघाली पाहिजे, तिकडून फवारणी इकडे निघाली पाहिजे, झाड जास्त गर्दी नाही करायची. तुमच्या चॅनलच्या माध्यमातून मला सगळ्या शेतकऱ्यांना एक मेसेज देऊ इच्छितो, जेवढं तुम्ही जवळ लागवड करणार, जेवढी 12x8 लावलं, 12x7 लावलं, 11x7 लावलं, जेवढी तुम्ही 14x10च्या आतमध्ये लागवड करणार तेवढं तुम्हाला तेलकट तुमच्या बागेत आल्यानंतर कंट्रोल करायला अवघड जाणार. खूपच हाय डेन्सिटी प्लांटेशन असेल, तुम्ही जर ताटीच्या ताटीच बनवणार असाल आणि बागेत दुपारचं गेल्यानंतर कधी मी बागेच्या बाहेर जाऊ अशी एकदम उलघाल करणारी जी ह्युमिडिटीची कंडिशन तयार होईल, त्या कंडिशन मध्ये जर बागेत तेलकट आला तर कधी कधी 100% बागा जातील. म्हणून तुमच्या चॅनलच्या माध्यमातून मी सगळ्यांना सांगू इच्छितो, 14x10च्या आतमध्ये लागवडी करू नका जर तुम्हाला तेलकट कंट्रोल करायचं असेल तर. मी इथपर्यंत पाहिलेलं आहे, जेवढं हाय डेन्सिटी मध्ये एकच शेतकरी ह्या प्लॉटमध्ये तेच स्प्रे, या प्लॉटमध्ये तेच स्प्रे, तो शेतकरी मला विचारतो सर इकडे तर बिलकुल कंट्रोल झाला, इकडे का नाही होते? त्याचं कारण एकच आहे, त्या बागेची कंटिन्युअस असणारी ह्युमिडिटी. जेवढी जास्त ह्युमिडिटी राहील तेवढं तिथे तेलकट जास्त फोपावलं जातं आणि जेव्हा एखादा कोणताही रोग खूप मोठ्या प्रमाणावरती आला तर तिथं तुमचे प्रोडक्ट पण काही काम करत नाहीये. तर ते लागवडीचं अंतर सगळ्यात महत्वाचं, जवळ लागवडी ज्या आहेत ना ते कधीच नाही झाल्या पाहिजे. एकीकडे शासकीय ज्या नोकऱ्या आहे या राहिलेल्या नाही,
तर तरुणांना शेतीकडे वळवण्यासाठी काय सल्ला द्याल? नाही, डाळिंबाची शेती एक नंबर आहे. फार्म DSS ऍग्रीटेक प्रायव्हेट लिमिटेड किंवा BT गोरे युट्यूब चॅनल, मोबाईल ऍप्लिकेशन किंवा युट्यूब चॅनल जर त्यांनी पाहिला तर मी सांगतो की तुम्ही 2.5 एकर फक्त डाळिंबाची बाग लावा. एका एकर मधनं तुम्हाला 12 टन माल निघतो. 12 टन, 2 टन रिजेक्शन धरा, 10 टन हे सोडून द्या तुम्ही. रेट 100 रन 200 500 रुपये. मी सांगतो 60 रुपयाचा दर जरी भेटला, 3 लाख रुपये खर्च, 3 लाख रुपये तुम्हाला निव्वळ नफा. 3 लाख गुणिले 2.5 म्हणजे 7.5 लाख रुपये तुम्हाला निव्वळ नफा मिळणार आहे. 60 रुपयाचे दर पकडतोय मी. जर तुम्हाला एवढे पैसे मिळत असतील, एवढी नोकरी तुम्हाला कोणतीच नाही 50-60 हजार रुपयाची. 10वी नापास असाल, 12वी नापास असाल. कित्येक कोविड मध्ये तर इंजिनियर जे आहेत ते मला म्हणे आम्हाला शेती करायची, एक नंबर शेती करून राहिले ते. आणि मी आतापर्यंत पाहिलं आपले शेतकरी किंवा BSc ऍग्रिकल्चर जे आहेत त्यांच्यापेक्षा इंजिनियर जे माझे फार्मर्स आहेत ना, ते तंतोतंत काटेकोर इंचामध्ये सेंटीमीटर मध्ये बारीक बारीक गोष्टींचं लक्ष ठेवतात ते आणि शेती करतात. एक नंबर शेती करतायत ते. तर नोकरी नाहीये. पण आता भारतामध्ये जर आपण पाहिलं तर गव्हर्नमेंटच्या नोकऱ्या तर नाहीच आहे. प्रायव्हेट मध्ये पण प्रचंड काम करावं लागतं. हॅरॅसमेंट पण खूप आहे. असं मी म्हणत नाही की नोकरी करू नये. नोकरी एकाचसाठी करा की तुम्हाला शिकायला मिळतं तिथं. नोकरी तर कधीच कोणता माणूस आतापर्यंत श्रीमंत झालेला नाहीये प्रायव्हेट नोकरीमधनं. त्याच्यामुळे नोकरी करू नका असं मला म्हणायचं नाही. जर तुम्हाला शिक्षण मिळत असेल, एखादी कंपनी तुम्हाला घेत असेल आणि तुम्हाला 200-300-400 शेतकरी एखाद्या भागामध्ये, किंवा आज तुम्ही संभाजीनगर मध्ये काम करता, उद्या तुम्ही सोलापूरमध्ये काम करता, परवा तुम्ही नाशिक कसमध्ये काम करता आणि 2 वर्ष 3 वर्ष तुम्ही काम केलं. मी तेच केलंय. मी पूर्ण भारतभर फिरलेलो आहे डाळिंबासाठी, नंतर जगभर फिरलो डाळिंबासाठी. सगळं मी शिकलो आणि नंतर घरी येऊन शेती केली आणि शेतीतून मी जे करायचो ते लोकांना सांगत गेलो. त्याच्यातून फार्म DSS मोबाईल ऍप्लिकेशन उदयास आलंय. बाकी मी दुसरं काहीच केलेलं नाहीये. जे मी विद्यापीठात शिकलो, मी एंटोमॉलॉजी आहे, त्याच्यात किडे हा जर विषय सोडला, थ्रिप्स वगैरे, तर दुसरं मी काहीच शिकलेलो नाहीये. पण शेतकऱ्याच्या शेतामध्ये गेलो, शेतकऱ्यांनी मला सांगितलं की